नमस्कार, मी शीतल राजे शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सातारा बस स्थानकाबाहेरचे वाहन तळ झाले चकाचक, प्रवाशांमध्ये आनंद. सातारा येथील सुप्रसिद्ध केबल व्यावसायिक शेखर गडकरी यांचे निधन. कुडाळ येथे तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा 14वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने निघालेल्या साहित्य क्रांती ज्योत दिंडीचे कवठे येथे भव्य स्वागत. एसबीआयने बचतीचा व्याजदर घटवला. बहीण भावांची माया आता ऑनलाईन. कुरिअर कंपन्यांना फटका. परस्परांना व्हिडिओ कॉल करून होणार रक्षाबंधन साजरा. सायबर गुन्ह्यामुळे 3 वर्षात बँकांना ताशी 88,553 रुपयांचा फटका आणि 2000च्या नोटांची छपाई बंद. 200च्या नोटांवर भर. बातमीपत्र सविस्तर. सातारा येथील मध्यवर्ती बस स्थानकासमोरील पार्किंगच्या जागेत दगडांचा खच, तुंबलेले पाणी आणि कचऱ्याचा ढीग होता. पण आता पार्किंगच्या जागेवर दुरुस्ती केल्याने वाहनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सातारा येथील मध्यवर्ती बस स्थानकातून राज्य तसेच आंतरराज्य बसेस जात असतात, त्यामुळे येथे प्रवाशांची गर्दी होत असते. अनेक वेळा हे प्रवासी बस स्थानकातील पार्किंगच्या ठिकाणी वाहने लावतात. येथे बाहेर जाणाऱ्या गेट जवळच प्रवाशांना पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. असे असले तरी या ठिकाणी वाहन उभी करता येत नसल्याची तक्रार वाहनधारक करत होते. वाहनधारकांकडून वारंवार तक्रारी होऊन सुद्धा संबंधित विभागाकडे दुर्लक्ष करत होते. याविषयी वाहनधारकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर त्याची दखल घेत संबंधित विभागाने या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रिटीकरण करून पार्किंगला जागा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे वाहनधारकांमधून आता समाधान व्यक्त होत आहे. साताऱ्यातील सुप्रसिद्ध केबल व्यावसायिक शेखर गडकरी यांचे अल्प आजाराने निधन झाले. शेखर गडकरी नसल्यामुळे केबल व्यवसायात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शेखर गडकरी हे सातारा जिल्ह्यातील केबल उद्योगाचा कणा. त्यांनी साताऱ्यात केबल व्यवसाय नावारूपाने आणला. अनेक केबल नेटवर्क जी आज साताऱ्यात उभी आहेत ती केवळ गडकरी यांच्या टेक्निकल सपोर्टमुळेच. आज शेखर गडकरी यांचे दुःखद निधनाची बातमी सांगताना आम्हालाही प्रचंड दुःख होत आहे. कारण लोकनृत्याच्या जडणघडणीमध्ये शेखर गडकरी यांचा मोलाचा वाटा आहे. आणि खरं तर असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही की शेखर गडकरी नसल्यामुळे केबल व्यवसायात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शेखर गडकरींना लोकवृत्त परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली. कुडाळ तालुका जावळी येथे तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा 14वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. यासाठी जय भवानी मित्र मंडळ, समस्त कदम समाज कुडाळ यांचा विशेष पुढाकार होता. सकाळी तुळजाभवानीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर देवी समोर होम हवन व महापूजा, गोंधळ हे सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी सर्व भक्तांना प्रकाश कदम व प्रशांत ज्वेलर्स कुडाळ यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जावळीच्या तहसीलदार सौ आखाडे मॅडम तसेच पंचायत समिती सदस्या जयश्री गिरी, श्री हबप सुहास दादागिरी तसेच आरडे येथील सरपंच पंजाबराव जाधव हे देवीच्या दर्शनासाठी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीरंग कदम, गणपत कदम, महेश कदम, सोमनाथ कदम, नथुराम कदम, सागर कदम, प्रसाद कदम, निलेश धुळे व कुडाळ गावातील सर्व गणेश मंडळे, शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान जावळी सर्व कार्यकर्ते यांची मोलाची साथ लाभली असे महेश कदम यांनी सांगितले. गेली 14 वर्ष देवीचा वर्धापन दिन आम्ही साजरे करत आहोत. तरी या वर्धापन दिनासाठी सर्व ग्रामस्थ भरपूर मदत करतात आणि या देवीची नित्य नियमाने पूजा अर्चा केली जाते. त्या पद्धतीने अनेक अनुभव माणसाने येत जातात. म्हणूनच आणि त्याचप्रमाणे माझा एक अनुभव असा आहे की माझ्या देखील कुटुंबाचे कल्याण झालेले आहे. आम्ही देखील गेली 12 वर्ष झाली इथे राहत आहोत आणि इथे राहत असल्यामुळे आम्ही देवीची सेवा नित्य नियमाने सेवा पूजा करतो आणि खरोखर आमच्या कुटुंबाचे किंवा आमच्या सर्वांचे कल्याण झाले आहे. आणि दर मंगळ शुक्रवारी देखील महिलांना अनुभव येत गेल्यामुळे भरपूर प्रमाणात सर्वजण दर्शन घेण्यासाठी इथे येतात. 2004 सालापासून आम्ही या तुळजाभवानी मंदिरामध्ये क्षेत्रीय कदम समाज, कदमवाडी समस्त ग्रामस्थ यांच्या सहकार्याने देवीचा वर्धापन दिन साजरा करतो. हा देवीचा 14वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने आम्ही महाप्रसादाचं नियोजन करतो. तर प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात महाप्रसाद होतो आहे
आणि यासाठी सर्वांचं सहकार्य असते. नवरात्रामध्ये असेच 9 दिवस मोठे कार्यक्रम घेतले जातात. पारंपरिक कार्यक्रम महिलांचे, पुरुषांचे, लहान मुलांचे. आणि नवरात्रामध्ये दसरा हा आमचा मोठा आम्ही साजरा करतो. कवठे तालुका वाई येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने निघालेल्या साहित्य क्रांती ज्योत दिंडीचे भव्य स्वागत कवठे येथील नागरिकांनी केले. कवठे तालुका वाई येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने वाटेगाव ते पुणे सारसबाग इथपर्यंत महाराष्ट्र प्रदेश दलित विकास आघाडी व झोपडपट्टी सुरक्षा दल संस्थापक अध्यक्ष माननीय भगवानराव वैराट साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या क्रांती ज्योत दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ही ज्योत कवठे तालुका वाई येथे आल्यावर तिचे स्वागत भव्य अशा रूपात करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक किसनवीर आबा यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे या मागणीसाठी या दिंडीचे आयोजन करण्यात आल्याचे वैराट साहेबांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भिसे, अमोल खुडे, संतोष जाधव, लक्ष्मण खुडे, सुरेश वीर, दिलीप कांबळे, बाबा खुडे असे असंख्य कार्यकर्ते तसेच सातारा, पुणे, सोलापूर येथील पदाधिकारी या क्रांती ज्योतीमध्ये सहभागी झाले होते. दलित विकास आघाडी आणि कामगार सुरक्षा दलाच्या वतीने अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने साहित्यिक क्रांती ज्योत दिंडीचे आयोजन आम्ही केलेले आहे. या दिंडीचं वास्तविक खऱ्या अर्थाने जे मागणं आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मरणोत्तर पुरस्काराने गौरवित करावे. या अण्णाभाऊंनी या देशातल्या मातीमध्ये राहून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये फार मोठा त्यांचा वाटा. शाहीर गवाणकर, शाहीर अमर शेख यांनी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातल्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामधला फार मोठा पुढाकार आहे. हे जबरी शाहीर होते. या शाहिरींमुळे ती मुंबईमधली जी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभा राहिली त्याचा खरा जनक म्हणजे अण्णाभाऊ साठे आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत. आणि म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं या अण्णाभाऊंचं साहित्य म्हणजे खऱ्या अर्थानं मराठीला प्रतिभा दिलेली आहे. आणि ही प्रतिभा दिल्यानंतर या अण्णाभाऊंनी कथा, कादंबऱ्या, शाहिरी, पोवाडे यांच्यामध्ये आपण पाहिल्यानंतर जी वास्तववादी चित्र आहे ते अण्णाभाऊंचं आहे. अण्णाभाऊंचं साहित्य हे बनावट नसून वास्तव्यातली निर्मिती आहे. आणि म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं अण्णाभाऊंना बाबासाहेबांचा लढा मान्य होता आणि म्हणून बाबासाहेबांना अण्णाभाऊंनी फकीरा नावाची कादंबरी अर्पित केली. आणि ती अर्पित केल्यानंतर या लढ्याला एक वेगळं वळण आलेलं आहे. म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं की आम्ही वाटेगाव अण्णांच्या गावातून निघालो. कराड, कराड, सातारा आणि आज कवठ्यात आलो. या कवठे गावामध्ये आल्यानंतर थोर स्वातंत्र्य सेनानी आबासाहेब किसनवीरांचे सुपुत्र आणि दुसरे स्वातंत्र्य सेनानी सन्माननीय लालासाहेब खुडे यांचे चिरंजीव बाबा खुडे यांनी आमचं जोरदार या ठिकाणी स्वागत केलं, राहण्याची व्यवस्था केली. आणि या ठिकाणी त्यांच्यामधल्या या स्वातंत्र्य सैन्यांचे जे गुण आहे ते दिसून आले की त्यांचंही म्हणणं हे खऱ्या अर्थाने मान्य झाले की अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्काराने गौरवित करावे. ही देखील त्यांची या पाठिंबाला दिलेला आहे. दुसरे आमचे सहकारी आहे राजेंद्र पाटील म्हणून आहेत. ते वाटेगावावरून 26 तारखेला आमच्यासोबतच निघालेले आहेत. ते सायकलीहून निघालून गावोगावी अण्णाभाऊंच्या साहित्याच्या संदर्भात मग अलगूज असेल, फुलपाखरू असेल, वजंता असेल या सगळ्या गोष्टीच्या साहित्याचा ओवापो ते गावोगावी थांबून करत आहे. याबद्दल त्यांचंही आम्ही संघटनेच्या वतीने आणि दोन्ही स्वातंत्र्य सैन्याच्या सुपुत्रांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. आणि ही ज्योत यात्रा पुढे पुण्याकडे आज रवाना होते. खंडाळ्यात त्याचं मुक्काम राहील. त्यानंतर राजगड कारखान्यावर मुक्काम राहिले आणि 31 तारखेला दुपारी 2 वाजता त्या ठिकाणी ही ज्योतीचं आगमन होणार आहे. त्या ठिकाणी भाई वैद्य जे विचारवंत आहे त्यांच्या उपस्थितीत थोर स्वातंत्र्य साहित्यिक सन्माननीय श्रीपाद सबनीस आणि पुण्याचे उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे
यांच्या उपस्थितीमध्ये या ज्योतीचा विसर्जित कार्यक्रम होणार आहे. आणि विशेष आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे पाचोड येथे वाई नगरपालिकेचे काही नगरसेवक त्या ठिकाणी आले. म्हणजे ते सतीश असतील, जायगुडे असतील, त्यांच्याबरोबर जे होते त्यांनी एक इशारा आमच्याबरोबर दिला की अण्णाभाऊंना खऱ्या अर्थाने तो उपेक्षित साहित्यिक आहे आणि म्हणून वाई नगरपालिका हे ठराव करून देणार आहे. त्याचप्रमाणे सातारच्या नगराध्यक्षा रुपाली कदमताई त्यांनीही अशाच पद्धतीने दिले. भुईजला असलेले सरपंच कांबळे यांनी अशा पद्धतीने ग्रामपंचायतीचा ठराव मंजूर करून अण्णाभाऊंना मरणोत्तर पुरस्कार द्यावा या मागणीकडे लक्ष वेधणार आहे. अशा दृष्टिकोनातून आमच्याबरोबर असलेले सगळे कार्यकर्ते, विशेषतः आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष शिवाजी भिसे, राज्याचे संघटक सन्माननीय अशोकराव पुढे, बाकी सर्व कार्यकर्ते आमच्यासोबत याच्यामध्ये आहेत. सगळ्या भागाभागांमध्ये आमचं उत्कृष्ट स्वागत होतं आहे. स्वागत याच्यासाठी होतं आहे की अण्णाभाऊंना पुरस्कार मिळाला पाहिजे, या अण्णाभाऊंना भारतरत्न मिळालाच पाहिजे ही मागणी समाजात हळूहळू आता रुजवत गेलेली आहे. आणि या उपेक्षित साहित्यिकाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. हे आंदोलन वर्षभर आम्ही चालू ठेवणार आहे. जोपर्यंत अण्णांना पुरस्कार या भारतरत्न मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही सुरू करत आहोत. आणि दलित विकास आघाडी यांच्या विद्यमानं आदरणीय नेते भगवंतरावजी वैराट साहेब, संस्थापक अध्यक्ष झोपडपट्टी सुरक्षितालय दलित विकास आघाडी यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली वाटेगाव ते पुण्याचं 7 दिवसांचं पायी क्रांतिज्योत दिंडीचं आयोजन आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली चालू केलेलं आहे. आज या कवटे मुक्कामी आम्ही आल्यानंतर आता पुढील वाटचाल आम्ही पुणे मुक्कामाकडे करीत आहोत. जोपर्यंत साहेबांचा आदेश येत नाही आणि जोपर्यंत अण्णाभाऊंना भारतरत्न मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्व कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाही अशी साहेबांच्या साक्षीने ग्वाही देतो. आणि भारतीय स्टेट बँकेने बचतीचा व्याजदर 4% वरून 3.5% करून कोट्यवधी बचत खातेदारांना झटका दिला आहे. बचत खात्यासाठी द्वितीय स्तरीय व्याजदर पद्धत बँकेने अंमलात आणली आहे. 1 कोटीपर्यंत शिल्लक असलेल्या बचत खात्यांवर यापुढे 3.5% आणि 1 कोटीहून अधिक शिल्लक असलेल्या बचत खात्यांवर 4% व्याज मिळेल असे बँकेने म्हटले आहे. 1 ऑगस्ट पासून नवे व्याजदर लागू होतील अशी माहिती बँकेने शेअर बाजाराला दिली आहे. दरम्यान एसबीआयचे अनुकरण इतर बँकेकडून केले जाण्याची शक्यता असून बचत खातेदार धास्तावले आहेत. रिझर्व्ह बँकेने 2011 मध्ये बचतीचे व्याजदर नियंत्रणमुक्त केले होते. तेव्हापासून बचत खात्यावरील व्याजदरात सातत्याने घसरण झाली आहे. शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर असणाऱ्या बहीण भावांचा सण यंदा ऑनलाईन साजरा होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. त्यामुळे कुरिअर कंपन्यांना फटका बसणार आहे. हे चश्मेश, थैंक यू फॉर द राखी. आपको भी ना सारे इम्पोर्टेंट फेस्टिवल्स पे ही बाहर जाना होता है. पता है कितना मिस करती हूँ मैं आपको. याबाबत अधिक माहिती अशी की रक्षाबंधन सणाच्या आधी सुमारे 1 महिनाभर आपल्यापासून दूर असणाऱ्या भावाला राखी पाठवण्यासाठी बहिणीची लगबग असायची. स्पीड पोस्ट व कुरिअरच्या कार्यालयांमध्ये या टपालांची रीघ असायची. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हे प्रमाण कमी झाल्याचे कुरिअर व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते सध्या व्हिडिओ कॉलिंगची सोय सर्वांकडे उपलब्ध झाली आहे. सणाच्या धामधुमीत राखी पोचते का? सणाच्या आदल्या दिवशी भावाला मिळेल का? मिळाली तर तो रूमवर ती कोणाकडून बांधून घेणार? अशा अनेक प्रश्नांचे फेरे बहिणींच्या डोक्यात सुरू असायचे. यावर उतारा म्हणून बहिणी स्मार्ट झाल्या असल्याचे बाजारपेठेत सध्या चित्र आहे. सायबर गुन्ह्यामुळे गेल्या 3 वर्षात बँकांना दर तासाला सरासरी 88,553 रुपयांचा फटका बसत आहे. या रकमेतून शेतकऱ्यांचे प्रत्येकी 50,000 रुपयांचे कर्ज माफ करता आले असते. या काळात बँकांनी दररोज सरासरी 40 सायबर गुन्ह्यांची नोंद केली. त्यापोटी रोजचा बसणारा फटका 21 लाख रुपयांचा आहे. रिझर्व्ह बँकेकडून मिळालेल्या 102 बँकांच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. या काळात एकूण 46,612 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. दरम्यान 1 एप्रिल 2014 ते 30 जून 2017 या काळात बँकांना 252 कोटी रुपये गमवावे लागले आहेत. या रकमेतून 50,400 शेतकऱ्यांचे प्रत्येकी 50,000 रुपयांचे कर्ज माफ करता आले असते.
रिझर्व्ह बँकेने 2,000 रुपयांच्या नोटांची छपाई 5 महिन्यांपासूनच बंद केली असून 2,000च्या नोटांऐवजी रिझर्व्ह बँकेने 200 रुपयांच्या नोटांसह अन्य नोटांची छपाई वेगाने चालवली आहे असे सूत्रांनी सांगितले आहे. देश में जल्द ही 200 रुपए का नया नोट देखने को मिलेगा. 200 रुपए के इन नोटों को छापने के लिए आरबीआई ने आदेश दे दिए हैं. आपको बता दें कि 8 नवंबर के दिन पीएम मोदी ने देश में 500 और 1000 के नोटों का चलन खत्म कर दिया था, जिसके बाद देश में 500 और 2000 के नए नोट बाजार में लाए गए. लेकिन अब बाजार में लेन देन को सरल बनाने के लिए सरकार ने 200 रुपए के नोट को लाने का विचार किया है और जल्द ही आरबीआई की ओर से 200 रुपए के नए नोट को लेकर नोटिफिकेशन भी जारी किया जाएगा. नए नोटों के लिए कुछ सप्ताह पहले ही भारतीय रिजर्व बैंक की ओर से नए नोटों की छपाई का आदेश दिया गया है, जिसको अमल में लाकर सरकारी प्रिंटिंग प्रेस में इन नोटों की छपाई का काम शुरू हो जाएगा. इन नोटों की छपाई का काम शुरू हो गया है. 200 का ये नया नोट एडवांस सिक्योरिटी वाला होगा. सरकार 200 रुपए के इस नोट की छपाई में काफी अधिक सावधानी बरत रही है ताकि भविष्य में नकली नोट ना छापा जा सके. आता पाहूयात महाराष्ट्र शासनाच्या बातम्या. सर्वसामान्यांशी संवाद साधण्यासाठी रेडिओसारखं माध्यम वापरून मन की बातद्वारे शिक्षण, पर्यावरण संरक्षण, स्वच्छ भारत, बेटी बचाव अभियान, महिला सक्षमीकरण अशा अनेक क्षेत्रात लोकांच्याच कल्पनांना आकार देत लोकसहभागाचा अद्वितीय संवाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला आहे, असं मत राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी व्यक्त केलं. मन की बात अ सोशल रिव्हॉल्युशन ऑन रेडिओ या पुस्तकाचं प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवनात झालं. यावेळी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल, आमदार आशिष शेलार आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल म्हणाले की मन की बातच्या माध्यमातून मोदींनी लावलेलं क्रांतीचं बीज येत्या कालावधीत फळ देईल. यासाठी केंद्र व राज्य सरकार, स्वयंसेवी संस्था, विद्यापीठं आणि कंपन्यांचं सामाजिक उत्तरदायित्व यांना समाजहिताच्या कामात गुंतवावं लागेल आणि बांधिलकीनं काम करावं लागेल. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस दलानं तंत्रज्ञानाचा वापर करावा असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, राज्यात गुन्हे आणि गुन्हेगारीचा माग काढण्यासाठी अन्वेषण यंत्रणा व प्रणाली अर्थात CCTNS हा प्रकल्प सुरू झाला आहे. पोलिसांनी गुन्ह्याची तक्रार अर्थात FIR डिजिटल स्वरूपात घ्यावेत. राज्यात अद्ययावत फॉरेन्सिक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. पुढील काळात या प्रयोगशाळांचा उपयोग करून गुन्ह्यांच्या उकल आणि सिद्धतेसाठी जास्तीत जास्त फॉरेन्सिक पुरावे वापरण्याचं उद्दिष्ट ठेवावं, असंही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितलं. राज्याच्या पोलीस मुख्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक परिषदेत मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री ग्रामीण दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री शहरे डॉक्टर रणजित पाटील, मुख्य सचिव सुमित मल्लिक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या पुढाकारातून राज्यातील शासकीय ITIचं सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आधुनिकीकरण होत असून ही निश्चित कौतुकाची बाब असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी सांगितलं. कौशल्य विकास विभागाच्या महारोजगार, MSSDS आणि महास्वयंरोजगार या तिन्ही वेब पोर्टलना एकत्र करून महास्वयं हे वेब पोर्टल विकसित करण्यात आलं असून या वेब पोर्टलचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य विकास विभागामार्फत सन 2022 पर्यंत महाराष्ट्रात सुमारे 4.5 कोटी मनुष्यबळाचं कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने कौशल्य विकासाचे कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. या अंतर्गत दरवर्षी 3 लाख युवकांना प्रशिक्षण देण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं आहे, असं कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं. यावेळी कौशल्य विकास विभागामार्फत परदेशात आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्लेसमेंट केंद्र स्थापन करणं तसंच आगामी काळात महिला उद्योजिका वाढवण्यासाठी काय करता येईल याबाबत सादरीकरण करण्यात आलं. हे आहे मंत्रालयातलं चौरस आहारगृह. दररोज जवळपास 1,500 लोकांची जेवणाची सोय इथं होते. 1945 पासून हे सुरू आहे आणि काळानुसार बदलत गेलं आहे. नूतनीकरण करण्यात आलेल्या या चौरस आहारगृहाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलं.
यावेळी मुख्य सचिव सुमित मल्लिक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की नूतनीकरण करण्यात आलेलं हे आहारगृह अतिशय सुंदर आणि सगळ्या सोयींनी युक्त असं आहे. या उपहारगृहात आल्याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. पुन्हा एकदा पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सातारा बसस्थानकाबाहेरचे वाहन तळ झाले चकाचक, प्रवाशांमध्ये आनंद. सातारा येथील सुप्रसिद्ध केबल व्यावसायिक शेखर गडकरी यांचे निधन. कुडाळ येथे तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा 14वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने निघालेल्या साहित्य क्रांती ज्योत दिंडीचे कवठे येथे भव्य स्वागत. एसबीआयने बचतीचा व्याजदर घटवला. बहीण भावांची माया आता ऑनलाईन. कुरिअर कंपन्यांना फटका. परस्परांना व्हिडिओ कॉल करून होणार रक्षाबंधन साजरा. सायबर गुन्ह्यामुळे 3 वर्षात बँकांना ताजी 88,553 रुपयांचा फटका. आणि 2000च्या नोटांची छपाई बंद. 200च्या नोटांवर भर. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.